श्री स्वामी समर्थ. आम्ही निघालो स्वामी समर्थाच्या अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या भेटीसाठी. रिझर्वेशन नसल्यामुळे रेल्वेने प्रवास करावा लागला. जेमतेम आम्ही प्रवास केला रिझर्वेशनच्या डब्यातून. त्यात आम्हाला जागा तर भेटलीच नाही, पण लोक खूप सपोर्टिव्ह होते. जनरल डबा म्हटला म्हणजे त्यांची घरचीच गाडी आली, पण आम्हाला स्वामींची ओढ लागलेली, त्यामुळे आम्हाला प्रवास काही एवढा त्रासदायक वाटला नाही. प्रणित दादा खूप एन्जॉय केलं. प्रणित दादाने प्रत्येक स्वतः करत होता आणि त्याला ब्लॉग करण्याची आवड असल्यामुळे पहिलाच ब्लॉग होता हा. स्वामी समर्थाला जेमतेम आम्ही पोहोचलो अक्कलकोटला आणि समोरच कमान बघून खूप आनंद झाला. स्वामींचं दर्शन होणार. हे भक्त निवासाकडे जाण्याचा रस्ता आहे हा. इथं प्रसाद भोजनालय आहे समोरच. आणि पुढे गेल्यावर भक्त निवासमध्ये आम्हाला एक रूम मिळाली. चांगली होती, अफोर्डेबल होती, छानशी होती. त्या कमानीच्या बाहेर आल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश झालो आणि स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालो. कमानीच्या समोरच मंदिर असल्यामुळे जवळच होतं. हा भक्त निवासचा गेट आहे. इकडे प्रसादालय आहे. आता निघालो आम्ही दर्शनासाठी स्वामी समर्थांच्या. इकडे मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण मूर्त्या घेऊ शकतो, आकर्षक वगैरे. छान एकदम मनमोहक असं आहे. आणि समोर आता दर्शन आमचं खूप छान झालं. मी स्वामी समर्थांची मूर्ती आहे समोर. गर्दी नसल्यामुळे दर्शन पण चांगलं झालं. दर्शन घेताना खूप मनातली इच्छा माझी कधीपासून होती ती पूर्ण झाली. आणि भोजनालय जिथं आम्ही सेवा केली आणि भोजनालयात पण प्रसाद खूप छान मिळतो. मन प्रसन्न होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही परत दर्शनासाठी आलो सकाळी मंदिरात. बरं वाटलं. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. मंदिरात खूप छान वाटत होतं. कसं दर्शन दादाने आपलं प्रणित दादाने खूप एन्जॉय केलं. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण या स्वामी समर्थ दर्शनाला. आम्ही तर दर्शन घेऊन मला छान वाटलं. आम्ही परत येऊ. स्वामी समर्थाने बोलवलं.